महापालिकेच्या विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर आपल्याकडे सोबत आहेत. ताई, खरं तर कालची घटना दुर्दैवी आणि त्याच्यातच मंगळवारची घटना सुद्धा दुर्दैवी आहे. अद्याप महापालिकेकडून हवा तसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळालेला आहे का? नाही, मुळामध्ये तुम्हाला मी आत्ता ही पत्र पण दाखवू शकते की आमच्या स्टँडिंगचे जे सदस्य आहेत, यशोधर फणसे जे आमचे माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन वगैरे, त्यांनी पत्र पाठवलेलं होतं मेमध्ये. आम्ही पण पत्र मान्सून पूर्वेची तयारी याच्यासाठी स्पेशल सभागृह लावा असं दिलेलं पत्र, हे सगळं आम्ही दिलेलं होतं. परंतु दोन्हीकडनं, प्रशासनाकडनं पण किंवा AMCकडनं त्या पत्राची उत्तरच येत नाही आहेत. म्हणजे कृती तर लांबत राहिली, पत्रांची उत्तरं येत नाहीत. मग प्रशासन काय काम करतं? महापौरांचा चाबूक प्रशासनावर आहे का? काबू चाबूक काहीच नाही. त्यामुळे ज्या गोष्टी घडत आहेत या सगळ्या गोष्टीला प्रशासन जितकं जबाबदार आहे तेवढं सत्ताधारी आहेत. कारण गेली 25 वर्ष आम्ही आहोत असं भाजप सांगत आहे. भाजप आमच्याबरोबर पार्टनर होते. भाजप आमच्याबरोबर फक्त महापौर सोडला पद आणि स्टँडिंग कमिटी, तर सगळ्या कमिटींवर अगदी उपमहापौर पण त्यांचे बसलेत. आणि तरीच त्यांच्या पार्टनरशिप पूर्ण असताना नाही म्हणतायत. तर दोन गोष्टी, एक तर त्यांनी कबूल करावं की 25 वर्षामध्ये आम्ही कुंभकर्णाच्या अवस्थेत होतो, आणि 25 वर्ष जर तुम्ही होतातच, म्हणजे मी तर म्हणणे होतेच, आणि गेली 5 वर्ष म्हणजे तुम्ही उलट आमच्यापेक्षा अधिक आहात 30 वर्षात. मग 30 वर्षात तुम्ही केलं काय? तुमचे मुख्यमंत्री 2014 पासून आहेत, केलं काय? 10 वर्ष तर होऊन गेली. केंद्राची सत्ता पण तुमची गेली 12-15 वर्षे. मग केलं काय? असं आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा जरा तुमच्या आतल्या मनाला विचारा आणि मग बोला. आज सकाळपासूनच आम्ही माध्यमं उघडी नाली असतील किंवा मग झाडं असतील याची पाहणीच करत होतो. पण अनेक ठिकाणी पुन्हा एकदा नाल्यांची झाकणं जी ती उघडी पाहायला मिळाली, किंवा ज्या जाळ्या लावण्याचा मुद्दा होता ते काही समोर आलं नाही. मला अपेक्षित होतं की महापौर जरी 6 तासांनी उशिरा घटनेच्या स्थळी पोचल्या, कोणालाच कळत नव्हतं, कारण तुम्ही सगळे महापौर बंगल्यावर पण गेलात, तिथेही उत्तरं आली आम्हाला माहिती नाही. तुम्ही सगळ्यांनी फोटोग्राफर बिपर ह्यांना सगळ्यांना चौकशी केलात, तरी सांगितलं आम्ही महापौरांबरोबर नाही आहोत, एका दोघांनी. याचा अर्थ मग महापौर गेला कुठे? कुणीकडे? बरं, 6 तासानंतर पोचला हरकत नाही, तुमचं काही व्यक्तिगत काम असू शकतं. पण ज्यावेळेला अलर्ट मुंबई जाते, जेव्हा हवामान यांनी तुम्हाला कळलं, तर अलिखित एक नियम आहे, महापौरांनी कुठेही मुंबई सोडून जायचं नसतं. तरी तुम्ही कोणालाही न सांगता गेलात, तुमचं काय असेल ते असेल. 6 तासांनी उशिरा पोचलात तरी मुंबईकरांनी असेल ते असेल. पण मग ह्या 24 तासात तो जो अलर्टनेस असायला पाहिजे, म्हणजे जो आपण म्हणतो ना अतिदक्षता काळजी, ती कुठे दिसत नाही. याचा अर्थ फक्त कागदी घोडे नाचवायचे, तोंडाणी राणा भीमादेवीच्या माध्यमासारखं म्हणजे आवेश आणायचा, पण काम तर काहीच नाही. आम्ही झाडांचे पंचनामे सुद्धा केले आज. खरं तर ABP माझाने जी मंगळवारची घटना आहे त्याच्यानंतर नेमकी झाडांची परिस्थिती काय, तर ज्या ठिकाणी हिरवळीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी सुद्धा झाडांची दुरावस्था असल्याचं समोर येते. मला तर असं कळलं, तुम्ही ऑडिट म्हणजे ते काय पाहणी करताय, मला असं कळलं काल त्यांच्या भाजपाच्या हेतलगाला ह्या 10 जणांना घेऊन पाहणी करत होत्या, आणि त्यांच्याच समोर एक झाड आपोआप कोसळलं आणि त्या 8 जणांना इंज्युर्ड करून गेलं. त्यांना ॲडमिट केलं. त्यांच्या लक्षात आलं की इथे परत कोणतरी पोचतील म्हणून सगळ्यांना घरी पाठवलं. अर्थात जे घडतं आहे फार काही चांगलं नाही. याचा अर्थ गेली 25 वर्ष, मागचे 30 वर्ष भाजपने मुंबईत केलं काय? एक चर्चा सुरू आहे सकाळपासून की विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणजे तुम्ही आयुक्तांना काही मेसेज पाठवले होते आजच्या झाकण खुल्या असण्याच्या मुद्दा, पण ते मेसेज डिलीट झाले असं काही तुम्ही मला म्हणजे मी ह्याच्यातली तज्ज्ञ नाही,
पण मी एवढं सांगू शकते, मी आत्ता तुम्हाला दाखवते, मी एक मेसेज जो अंकित प्रभूंना पाठवला आहे तो मी बघते, म्हणजे माझ्याकडनं अंकितला गेला आहे. पण जेव्हा मी त्यांना पाठवलेला आहे, मी तुम्हाला आता तेही दाखवते. म्हणजे मी त्यातली तज्ज्ञ नाही, नक्की याच्यात काय झालं आहे ते मला सांगावं, पण मला वाईट वाटलं एवढं नक्की. मी जेव्हा पाठवलं तेव्हा मी गाडीत होती, माझ्याबरोबर माझा जे 2 आहे त्यांनाही मी म्हटलं आहे बघा मॅडमला गेलं आहे, मॅडमचं उत्तर येईल, म्हणजे मी आहे. पण याच्यात मला तो मेसेज मला नाही दिसत आहे. मी तर नाही डिलीट करणार, कारण मी पाठवलं आहे. आता याच्यातलं काय तज्ज्ञ म्हणजे मी आरोप नाही करत, पण मला वाईट वाटलं की माझ्याकडे मला त्यांचं उत्तर अपेक्षित होतं की एक मोठ्या विरोधी पक्ष हा संविधानिक पद आहे, त्या संविधानिक पदाला जर महापालिकेतल्या प्रमुख लोकांकडनं जर हे केलं जात असेल, अवहेलना केली जात असेल, तर मला ते वाईट वाटणं स्वाभाविक आहे. अशा गोष्टीचा मी पण निषेध करते. एक शेवट दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवते, आम्ही 12 जूनला एक पत्र दिलं होतं की पूरग्रस्त भागांच्या पाहण्या वगैरे, त्याचप्रमाणे हवेची गुणवत्ता, तुम्ही आत्ता बघताय ना 3 ते मार्च, ह्या एका पण पत्राचं उत्तर ना महापौरांकडनं येत आहे, ना AMCकडनं येत आहे, ना आयुक्तांकडनं येतं. मग प्रशासन नेमकं काम काय करतंय? म्हणजे माझा विरोधी पक्षनेता सोडा, पण सामान्य जण ह्यांनी नगरसेवकांनी मला पत्रव्यवहार केला, त्याची उत्तरच मिळणार नसते तर करायचं काय? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सभागृह पावसाळ्याची चर्चा करण्यासाठी बोलवलं नाही असा तुम्ही आरोप करता. त्यासोबत नाही, मी तुम्हाला पत्र दाखवते आत्ता त्यांचं. यशोधर फणसे जे स्टँडिंगमध्ये आमचे हे आहेत, सदस्य आहेत, त्यांनी काहीतरी एप्रिलमध्ये पत्रव्यवहार केलेला आणि त्यांनी ते सांगितलं होतं की आपण विशेष सभा बोलवा, कारण याच्यावर कसं असतं, महापौरांना गाईड करणं गरजेचं आहे सगळ्यांनीच. आता हे पत्र आहे महापौरांना लिहिलेलं आहे, बघा किती तारखेला आहे, 30 मार्च. हा अनुभवाचं हे पत्र आहे. महापालिकेत केलात काय, हे अशी कामे आम्ही करत होतो, त्यामुळे बऱ्यापैकी राहत होती लोकांना. अजून पूर्ण पाऊस चालू नाही झाला आहे, तोपर्यंत एवढी भंबेरी उडाली आहे. आणि त्यांनी सदस्यांची म्हणजे यशोधर फणसे, रमाकांत राटे, मीनाक्षी पाटणकर, दीपमाला बडे यांचं पत्र घेऊन महापौरांना दिलं आहे. महापौराने अजून उत्तर पण नाही दिलं आहे. मग महापौरांच्या इथले असलेले जे कर्मचारी आहेत प्रशासन, ते करतात काय, कुठल्या तालमीत काम करतायत आणि कुठलं काम करतायत, म्हणजे असं काय घडलं तर त्यांची खंत, आणि आमच्या बाबतीत काय घडलं तर आम्ही भ्रष्टाचारी. मग नक्की भ्रष्टाचाराला खतपाणी देताय कोण? मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा आज ट्विट केले सकाळी की ज्या काही घटना घडलेल्या आहेत या सगळ्यांसंदर्भात एक विशेष महापालिकेचं सभागृह जे ते बोलवण्यात यावं. संदीपला मी हे पत्र पाठवते की जे आमच्या अनुभवी, मला विचारलं त्यांनी, ताई मी पाठवू का, तर मी म्हटलं हो पाठवा, कारण स्टँडिंगमध्ये पण विषय घेतले जात नाही आहेत, तुम्हाला आवाज तुमचा दाबला जातोय, तर महापौरांना पत्र द्या, विशेष सभा लागू दे. जी आमच्याकडे आता सगळीकडे नवीन मुलं आली आहेत त्यांना कळू दे पावसाळ्यापूर्वीच्या काय तयाऱ्या असतात. ह्याच्यासाठी 30 मार्च 2026चं पत्र आहे महापौरांना. म्हणजे 1 महिना आधी. अहो 30 मार्च, जून मध्ये पाऊस लागतो. मग मार्चच्या सभेत, मार्च संपला, एप्रिलला सभा नाही, मेला सभा नाही, जून पूर्ण झाला, मग 3 महिने कांडोळा. महापौर कशामध्ये व्यस्त आहेत का? महापौरांचे PA जे पगार घेतात महानगरपालिकेचे, महापौरांच्याकडे जो स्टाफ आहे तो करतो काय, ह्या सगळ्यांवर इन्क्वायरी लागली पाहिजे. इन्क्वायरीचाच मुद्दा आहे खरं तर. जे प्रकरण घडते ना त्यात आता अंकित प्रभूंशी आम्ही बोलत होतो, त्यांनी म्हटलं की फक्त अधिकाऱ्यांचं निलंबन काय, कंत्राटदारांवर कारवाई काही केली जाते की नाही, कंत्राटदारांचं. कंत्राटदार ना ते दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहेत, त्यांच्यावर तर कराच, त्या कंत्राटदारांवर अजिबात आमचंही नाही. पण तुम्ही ज्या संविधानिक पदावर बसला, तुम्ही सत्ताधारी म्हणून
सगळं चांगलं झालं का क्रेडिट घेताय, तर हे पण क्रेडिट तुमचं असफल आहे ना तुम्ही या खुर्चीवर. का नाही नगरसेवकांच्या अनुभवी नगरसेवक जी कोणी उत्तर का नाही येते, तुमचा स्टाफ करतो काय? सगळा स्टाफ बसून असतो का? कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही आलंय, कधीच नाही आलंय. अजून दाखवावं त्यांनी, आता मी रेकॉर्डच मागते. आपल्याशी बोलण्यासाठी त्या महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि अनेक पत्रव्यवहार झालेले आहेत, पण पत्रचं काही उत्तरच दिलं नाही. आणि त्यामुळे आता किशोरी पेडणेकर थेट ज्या त्या महापौरांच्या दालनाकडे निघालेले आहेत की आम्ही दिलेल्या पत्रांची उत्तरं का दिली जात नाही, किंवा आमचे जे वरिष्ठ सदस्य आहेत त्यांनी जे दिलेले पत्र आहे त्याची उत्तरं का दिली जात नाही. ही सगळी पत्रकं घेऊन विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर महापौरांच्या दालनाकडे निघालेले आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी काय उत्तर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जर्नलिस्ट हेमंत कदम सम, अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.